हरी साधावा तो देव सर्वस्वाचे साठी, 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 प्रारब्ध तुटी क्रियमान, प्रारब्ध तुटी क्रियमान, प्रारब्ध तुटी क्रियमान, मग कास याने पुन्हा संसार, 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 बीजांचे अंकुर दत्त होती, बीजांचे अंकुर दत्त होती, बीजांचे अंकुर दत्त होती, जिने दिले त्यासी द्यावा पिंडदान, त्याचे देवा पिंडदान, जिने दिले त्यासी द्यावा पिंडदान, त्याचे देवा पिंडदान, उत्तीर्ण चरणा धरोनी व्हावे, तेरा चरण धरणी व्हावे, ओ तेरा चरण धरणी व्हावे, मग कास याने पुन्हा संसार, कास याने पुन्हा संसार, मग कास याने पुन्हा संसार, कास याने पुन्हा संसार, बीजांचे अंकुर दत्त होती, बीजांचे अंकुर दत्त होती, बीजांचे अंकुर दत्त होती, तुका मने निज भोगिल निजता, निज भोगिल निजता, तुका मने निज भोगिल निजता, नाही होईल सत्ता दुजियाची, नाही होईल सत्ता तुझे आधी, नाही होईल सत्ता तुझे आधी, मग कास याने पुन्हा संसार, याने पुन्हा संसार, मग कास याने पुन्हा संसार, याने पुन्हा संसार, बीजांचे अंकुर दत्त होती, वेदांचे अंकुर दत्त होते, वेदांचे अंकुर दत्त होते, विठोबाला कुमाई, कुमारी, गोपाल कुमाई, कुमार कुमार, गोपाल कुमाई, गोपाल कुमाई, कुमार कुमारी, गोपाल हरी जय जय राम. या अशोक महाराज झाडे यांना साथ करतील हरिभक्त परायण रामदास महाराज ठुबे. साधावा तो देव, साधावा तो देव सर्वस्वाची साठी, साधावा तो देव सर्वस्वाची साठी, साधावा तो देव सर्वस्वाची साठी, साधावा तो देव सर्वस्वाची साठी.
साधावा तू देव साधावा तू देव साधावा तो देव सर्वस्वाची साठी साधावा तो देव साधावा तो देव सर्वस्वाचे साधे साधावा तो देव भारत तुटी क्रियामान प्रारब्ध तुटी क्रियामान मग कासया दे पुन्हा संसार मग कासया दे पुन्हा संसार रारग्रजोटे क्रियामान रारग्रजोटे क्रियामान मग सयाने पुन्हा संसार मग साधावा तू देव सर्वस्वाची साठी साधावा तू देव सर्वस्वाची साठी साधावा तो देव सर्वायाची साठी साधावा तो देव सर्वायाची साठी भारत तुटी गिजमान भारत तुटी गिजमान मग कासयाने पुन्हा संसार मग कासयाने पुन्हा संसार कात्यायाने तोटे मग संसार प्रारब्ध क्रियामान मग कासयाने मग कासयाने पुन्हा संसार बीजाचे अंकुर दग्धवते बीजाचे अंकुर बीजाचे अंकुर दग्धवते बीजाचे अंकुर बीजाचे अंकुर बीजाचे अंकुर दग्धा होती बीजाचे अंकुर दग्धा होती बीजाचे
साधावा तो देव सर्वस्वाचे साठी प्रारब्ध तुटी क्रियमान मग कासयाने पुन्हा संसार बीजांचे अंकुर दग्ध होती जिने दिले त्यासी द्यावा पिंडदान जिने दिले त्यासी द्यावा पिंडदान उत्तीर्ण चरण धरुणी व्हावे मग कासयाने पुन्हा संसार बीजांचे अंकुर दग्ध होती तुका म्हणे निज भोगील निजता तुका म्हणे भोगील निजता नाही होईल सत्ता दुजियाची मग कासयाने पुन्हा संसार बीजांचे अंकुर दग्ध होती पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरणा संतांचे जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संतांचा वार करी संतांचा नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी क्लीं कृष्णाय गोविंदाय गोपीजन वल्लभाय स्वाहा मौलो चंद्रदलम गले च गरलम जोटे च गंगाजलम व्यालं वक्षसि चानलं च नयने शूलं कपालं करे वामांगे ददतं नमामि सततं प्रालेय शैलात्मजं भक्तक्लेशहरं हरं स्मरं हरं कर्पूरगौरं परम् ओम नमो रुद्राय नमः।
साधावा तो देव सर्वस्वाचे साठी प्रारब्ध तुटी क्रियमान मग कासयाने पुन्हा संसार बीजांचे अंकुर दग्ध होती. विठ्ठला विठ्ठला सगळ्यांना नमस्कार करतो. सगळ्यांचा आदरयुक्त सन्मान करून माझ्या कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करतो. सालाबादाप्रमाणे याही वर्षी या मुरलीधराच्या मंदिरामध्ये अखंड हरिनाम जप यज्ञ सप्ताह फार मोठी परंपरा या सप्त्याची आहे. परंतु फार शोकांतिका वाटते. इतकी गर्दी असते कीर्तनाला, आपल्याकडं काय होतं काही कळत नाही. मला येतच नाही माणसं. काय येत नाही देव जाणे. काय काय कारण असतील त्याची माहिती नाही. बहुतेक त्यांना ऐकण्याची गरज नसावी हे पहिलं कारण. आणि दुसरं कारण बहुतेक त्यांनी सगळं काही ऐकून त्यांचे कान तृप्त झालेले असावे का आता काय ऐकायची गरज नाही राहिली आम्हाला. हे दोनच कारण असू शकतात. बाकीचे कार्यकारण मीमांसा मला माहीत नाही. कारण 11ला जर थांबायचं आहे सगळं करून जास्त प्रस्तावनेत पडणारच नाही. विठाला दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आहे. आणि अभंग जो निवडला तो गुरु सद्गुरु परमगुरु परात्पर गुरु गुरुतत्व जगद्गुरु लोकमान्य संत्यमान्य जगमान्य संत श्री सद्गुरु तुकाराम महाराजांचा 4 चरणाचा अभंग आहे. साधावा तो देव सर्वस्वाचे साठी. हे जे सगळं चाललंय ते ईश्वराच्या प्राप्तीसाठी आपण एवढी सगळी खटाटोप करतोय. पण तुकाराम महाराज म्हणतात त्या मोबदल्यामध्ये सर्वस्व आपण अर्पण केलं पाहिजे तर आपल्याला ईश्वराची प्राप्ती होते. दुसऱ्या दिवसाची सेवा आहे. फार सुंदर अभंग आहे. आता सुरुवात झाली. लक्षपूर्वक ऐका. थोडंसं किचकट प्रकरण आहे परंतु मी सोप्यातलं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. याच्यामध्ये एक काहीतरी 4-5 प्रकार पडतात. बऱ्याचशा माणसांचं अजून ठरलंच नाहीये. ज्याला आपण ध्येय म्हणू, लक्ष्य म्हणू, निज प्राप्ती म्हणू. काही लोकांचं जे ठरलंय ते चुकीचं ठरलंय. ज्या काही लोकांचं ठरलंय ते अजून तिथपर्यंत पोहोचले नाही. काही लोकांचं ध्येय ठरलं पण त्यांनी त्यांची प्राप्ती पण केली आहे. असे 4-5 प्रकार आपल्याला एक 3-4 मिनिटांमध्ये बघायचे आहेत. काही लोकांना अजून ध्येय पक्कच झालं नाही म्हणजे सापडलंच नाहीये. मला काय बनायचं हे पहिलं पक्क व्हावं. मला कीर्तनकार बनायचंय तर मग मी माझं ध्येय पक्क केलं. आता कीर्तनकार बनायचं. मग कीर्तनकार बनण्यासाठी मी काय केलं पाहिजे हे साधन निवडलं पाहिजे. साध्याची प्राप्ती करण्यासाठी साधन जर निवडलं तर ते साधन साध्यापर्यंत आपल्याला त्या लक्ष्यापर्यंत त्या ध्येयापर्यंत त्या टार्गेटपर्यंत नेऊन पोहोचवल्याशिवाय राहणार नाही. मला सांगा, साधं उदाहरण आहे. तुम्हाला आम्हाला जर प्रवास करायचा असेल तर आपण एसटी मध्ये बसल्यावर ठरवतो का कुठं जायचंय का अगोदर ठरवतो? अगोदर ठरवतो. का एसटी मध्ये बसल्यावर चला मला सिन्नरला जायचंय आणि गाडी चालली घोटीला, होईल का निज ध्येयाची प्राप्ती? एसटी मध्ये त्या वाहनामध्ये त्या साधनामध्ये बसण्याच्या अगोदर तुझं साध्य ठरायला पाहिजे होतं. ठरलेलंच नाही. काय झालं? नागपूरला ट्रेन जात असताना साधूचा वेश परिधान केलेले 2 साधू, मी साधूचा वेश परिधान केलेले साधू म्हणलोय कारण खरे साधू वेगळे असतात आणि संधी साधू वेगळे असतात. साधूचा वेश परिधान केलेले 2 साधू प्रवासाला चालले. त्यांच्या मधोमध शीटावर एक जण बसला आणि 2 बाजूला 2 साधू. आता जो मध्ये बसला होता गृहस्थाश्रमी त्याने हात जोडून विचारलं, बाबा आप कहाँ जा रहे हो? त्याने सांगितलं मैं तो नागपूर जा रहा हूं. बर. दुसऱ्या साधूला विचारलं, बाबा आप कहाँ जा रहे हो? त्याने सांगितलं मैं तो मुंबई जा रहा हूं. गाडी कुठं चालली होती? नागपूरला.
एकाने काय उत्तर दिलं, मैं नागपूर जा रहा हूं, आणि दुसरा काय म्हणला, मैं मुंबई जा रहा हूं. एकाने त्या मधल्याने त्या मुंबईला जाणाऱ्या जे उत्तर दिलं त्याला म्हटलं, बाबा गाडी तो नागपुर जा रही है ना, तो आप भुसावळ उतर लीजिए, वहां से आप कौन सी ही ट्रेन जो मुंबई जाने वाली है उसमें बैठिए और मुंबई जाइए. त्यानं हसून उत्तर दिलं, चलो जाने दो, क्यों उतरना भुसावल, नागपुर क्या मुंबई क्या, जहां भी जाके जाना है तो भीख तो मांगना है. कुठं तरी जाऊन काय मागायचंय, भीकच मागायचंय. मग नागपूर काय आणि मुंबई का. विठ्ठल 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 दृष्टांत टाइमपास नाही, सिद्धांतासाठी घ्या. सांगा मला, ठरलंय का ध्येय त्यांचं? कशी काय साध्याची ध्येयाची प्राप्ती होती? काहींचं ठरलेलंच नाही. पाहुणा आल्यानंतर त्याला घरच्यांनी सांगितलं, ओ काहीतरी समजाव आमच्या मुलाला. म्हणजे काय, सारखा झोपेले, सारखा काहीच करत नाही, निवांत पडू नये, काहीच करत नाही. मग त्या पाहुण्याने सांगितलं, अहो काहीतरी काम करा. तो म्हणला, काम केल्यावर काय होईल? काम केल्यावर मग तुम्हाला पैसे मिळतील. पैसे मिळाल्यावर काय होईल? मोठा बिझनेस चालू करा. मग काय होईल? तुम्हाला करोडो रुपये मिळतील. मग काय होईल? 2-3 कंपन्या टाका. ज्याला काहीच करायचं नसतं त्याचेच प्रश्न असतात, मग काय होईल? हा विचारितोचा. मग काय होईल? मग तुम्ही मोठ्या कंपनीचे मालक व्हाल. मग काय होईल? मग तुम्ही निवांत पडून राहा. तो म्हणला, मग हल्ली काय चालू आहे? तेच चालू आहे. आता सध्या काय चालू आहे? आता सध्या तेच चालू आहे ना. ठरलेलंच नाहीये. आणि ज्यांचं कुणाचं ठरलंय ते चुकीचं ठरलंय. सांगू तुम्हाला, निज ध्येयाच्या प्राप्तीसाठी पहिलं ध्येय पक्क झाल्यानंतर, म्हणजे साध्य पक्क झाल्यानंतर साधन, नियत साधन शोधलं पाहिजे. आणि ते साधन त्या साध्यापर्यंत जाण्यासाठी परफेक्ट आहे का याचा शोध घेतला पाहिजे. आमच्या निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताई, एकनाथ नामदेव तुकाराम यांचं साध्य ठरलंय. आणि त्यांचं साध्य ठरल्यामुळं मार्ग दावूने गेले आधी, दयानिधी संतते तेनेची पंथी चालू जाता, किंवा या नरदेहा येऊन काय करावे आपण, जेणे होईल सुगम दुस्तुर हा भवपंथ, ज्यासिवाने ती भले सज्जन ज्या मार्गे गेले, सर्व दुःख मुक्त झाले तो पंथ धरावा. विठ्ठल 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 अजून थोडस चिंतन मांडतो. ध्येयाच्या प्राप्तीसाठी जे तुम्ही साधन निवडता ते साधन पक्क आहे का हे पहिलं तपासा. कारण तुमची एनर्जी वेस्ट व्हायला नको. तुमची सगळी क्रिया, तुमचं सगळं बळ, तुमचा सगळा अभ्यास, तुमचं सगळं आयुष्य जर तुम्ही गलत साधनासाठी खर्च केलं तर साध्याची प्राप्ती होणार नाहीये, लक्षात घ्या. आता समजा ईश्वराची प्राप्ती हे तुम्हाला प्रपंचातही कामा येईल आणि परमार्थतही कामा येईल. ऐका, त्या सूरदासांचा दृष्टांत सांगितला जातो. सूरदास, त्यांनी आईच पाहिले नाही, हे जन्मताच आंधळे होते सूरदास. पण काय असायचं माहितीये का, सारखं देवाचं स्मरण. कारण का, साध्य पक्क झालंय ना. काय मिळवायचंय? देवाला मिळवायचंय. मग देवाला मिळवण्यासाठी काय साधन निवडलं? नामस्मरण. बरोबर आहे ना. अजून सोपं सांगू का, देवाचं नाम म्हणजे वासरू आहे आणि देव म्हणजे गाय आहे. हे गोंदवलेकर महाराज बोलतात. नाम म्हणजे काय? वासरू. आणि देव म्हणजे कोण आहे? गाय आहे. गायीनं वासराला जन्माला घातलं, ते कसं बस उभं राहिलं, गायीचं दूध पिलं, 2 दिवसाचं ते वासरू
मालकानं काय केलं, त्या गाईला नाड्याने दाव्याने साखळीने पक्क बांधलं आणि ते वासरू उचललं. गाईला पक्क बांधलं, त्या गाई समोरून वासरू उचललं. गाईची तडफड झाली. कारण कुणासाठी झाली? मालकासाठी नाही, त्या वासरासाठी. तिने दावं तोडलं, झटके मारून साखळी पण तोडली आणि त्या मालकाच्या पाठीमागं पळत पळत का गेली? कारण त्यानं वासरू घेतलंय म्हणून. तुम्हाला देव पाहिजे असेल तर नामरूपी वासरू तुम्ही घ्या, गाय रूपी देव तुमच्या पाठीमागं आल्याशिवाय राहणार नाही. सूरदासांचा दृष्टांत. अडचणीचा काट्या कुट्याचा रस्ता आला, सारखं कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण जय कृष्ण 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 कृष्ण. देव मार्ग दाखवतो. त्या आंधळ्याला बोटाला धरायचं आणि खड्ड्यामध्ये न पडू देता बाजूने नेऊन चांगल्या रस्त्याला सोडायचं. त्या सूरदासाला असं कळालं का हा आला का हातात हात घेतो, स्पर्श फार सुंदर असतो आणि तो आल्यानंतर एक मलया चंदनाचा विशिष्ट प्रकारचा सुगंध येतो. सूरदासाला कळायचं. पण हे करण्याच्या आत सूरदासाला असं वाटायचं का पटकन आता हात सोडून याचे पाय धरू, तेवढ्यात हा गुप्त व्हायचा. हा लय नाटकी एक नंबरचा. नाटकं शिकावे याच्याकडून आणि उत्सव त्याच्याच निमित्ताने. का नडावं विठ्ठलू कर नाटकू. सतत नाटक करणारा, नाटक करणाऱ्यांच्या बाबतीत एक नंबर आहे. तुका म्हणे नटधारी. सतत नाटक. आणि इकडे या बाजूला या पुढं. विठ्ठल विठ्ठल हो हो ऐका. खूप दिवस झाले, पण आता काय झालं माहितीये का? कृष्ण परमात्म्याने सूरदासाची परीक्षा पाहायचं ठरवलं. आता सूरदास खड्ड्यात पडायला लागला तरी देव येईना. सूरदासाच्या पायात काटे भरायला लागले तरी देव येईना. पण सूरदास इतका कट्टर होता, कारण त्याचं ध्येय ठरलेलं होतं, त्याचं साध्य ठरलेलं होतं, त्याचं टार्गेट ठरलं होतं, त्याचं लक्ष ठरलं होतं का मला त्याला प्राप्त करायचं आहे. अभंगावर चाललं. शेवटी त्याच्या पायात काटे मोडल्यामुळं कुरूप झाले. पाय टेकवता येईना, गुडघ्याने हाताने चालू लागला. असा रांगत रांगत चालू लागला. लहान बाळ कसं गुडघ्यावर हातावर चालतं. शेवटी गुडघी रक्तबंबाळ झाले, हातालाही फोड आले. पण सूरदासाने मात्र आपलं ध्येय लक्ष सोडलं नाही. त्याच्यापासून तो कधीच ढळला नाही. ध्येय वेडे माणसं एक तर पागल होतात, नाही तर ध्येयाची प्राप्ती करतात. ज्यांना इतिहास घडवायचा आहे, तुम्ही इतिहासाची यादी वाचा. हे ध्येय वेडे लोक आहेत, त्यांचं ध्येय पक्क झालंय. आजचा अभंग त्याच्यावर आधारित आहे. याने देह जावो अथवा राहो, पांडुरंगी धावो. मी तुला प्राप्तच करणार, कारण हे शरीर मला जे दिलंय तू तुझ्या प्राप्तीसाठी दिलंय. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा वादिके, तोया झाला फाटा वादिके, तोया झाला फाटा वादिके, तोया झाला फाटा वादिके. देवे दिला देह भजना गोमटा, तोया झाला फाटा वादिके, तोया झाला फाटा वादिके. देवे दिला देह भजना गोमटा आणि तो आदाला फाटा बाधिकेचा. निज ध्येयाच्या प्राप्तीसाठी हे मानवी शरीर आहे. सूरदासाला कळलं होतं. विषय चालला, बऱ्याचशा लोकांचं अजून ठरलं नाही. ज्यांचं ठरलंय ते चुकीचं ठरलंय,
ज्यांचं ठरलं अजून तिथपर्यंत पोहोचलेले नाही. आणि चौथी कॅटेगरी येते, जे ठरलं ते त्यांचं साध्य पण झालं, त्यांना ते मिळालं सुद्धा. ध्येयाच्या प्राप्तीसाठी मार्गक्रमण आहे. पायाने चालता येईना, कुरप झाले, रांगत चालता येईना, हाताला फोड आले, गुडघे रक्त बंबाळ झाले. त्यांनी लाकडाच्या ओंडक्यासारखं स्वतःला गरगर गरगर फिरवत 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 मला माझ्या कृष्ण परमात्म्याला भेटायचंच आहे या भावावर आरूढ होऊन तो गडबडत गडबडत चालू लागला. मिळालं तर खायचं आणि नाहीच मिळालं, कृष्णा तुझी कृपा जो उपवास. हो, एवढं सोपं नसतं ध्येयाची प्राप्ती. फार त्रास सहन करावा लागतो, फार त्रास सहन करावा लागतो. किती खरमरी करवत. तुकाराम महाराज म्हणले, देवा मी करवतीवर माझं अंग टाकून कापू का म्हणजे तू मला मिळशील? किती किती याला त्रास देऊ मी, किती याची पिळवणूक करू, मला तू भेटला पाहिजे. तुला लागलं तर हे मी पूर्ण समर्पित करतो. पुढे विषय येतोय. काय झालं, आपला विषय चालला ध्येयाच्या प्राप्तीसाठी, त्या साध्याच्या प्राप्तीसाठी साधन गरजेचं आहे. नामस्मरण निवडलंय, बरोबर आहे. देवाकडे पोहोचायचं तर नामस्मरण ही क्रिया देवापर्यंत पोहोचवणार आहे. तुका म्हणे साधन सुलभ मोठे, तुका म्हणे साधन सुलभ मोठे, हरी उपदिष्टे पूर्व पुण्य, पूर्व पुण्य, हरी उपदिष्टे तुका म्हणे साधन सुलभ गोमटे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य, मग राम नामे उपजावडी, सुख घडोघडी वाढू लागे. त्या निज देहाच्या प्राप्तीसाठी पण काय असतं माहितीये का, अनुभवातला कोणीतरी मध्यस्थी टाकावा. देवाला कोणी पाहिलंय आजपर्यंत? नाही माहित. मग ज्यांनी देवाला पाहिलं पहिलं त्यांच्याकडे गेलं पाहिजे का नाही? हो. मग इथं घोटाळा झाला. आधी देव भेटत होता, आता भेटना. पण देवाला अपेक्षा होती, अरे येड्या मी नाही आधी. ज्ञानेश्वर महाराज बोलतात, आधी पूजा गुरुनाथा, चाले देवावरी सत्ता. आता कळलं का? लोळत लोळत चालला. वृंदावनात गेला तो, कसा गेला त्यालाही कळलं नाही. गोड सुगंध तिथे येत होता. असं चाचपडत चाचपडत गोल 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 ओंडक्यासारखं फिरत 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 चालावं. त्या हातांना काहीतरी सापडलं सूरदासाच्या. वाजून पाहिलं तर ते कोण्यातरी स्त्रीच्या पायातलं पैंजण होतं. माता भगिनींच्या पायामध्ये घरात सौभाग्यवतीच्या पैंजण असावं, काही घुंगर असावेत आणि त्याचा आवाज व्हावा. घरातली बाधा जाते. सकाळी पूजेमध्ये घंटी वाजवावी, शंख वाजवावा. निगेटिव्ह एनर्जी, ऊर्जा जी असते ती घरातून संक्रमित असते, ती बाहेर निघून जाते. भांडी घासताना, पोळ्या लाटताना बांगड्यांचा आवाज व्हावा, है ना? या क्रिया जाऊ द्या, लई येते, पण आता माझ्याकडे वेळ कमी आहे. पैंजण होतं. काय असतं माहितीये का, हे तुम्ही ऐकताय, अनुभवताय, यामधून काहीतरी आउटपुट आहे. आणि एक सेकंद मला वाटतं तुमचा वाया जाऊ नये. देवाने नजर दिली, नजरेने दिसतं आणि दृष्टीने मात्र कळतं. नजरेने काय होतं?
दिसतं, दृष्टीने कळतं. मला खरंच सांगा, हाताला डोळे आहेत का? नाहीये. आणि लाईट गेली, गडप अंधार आहे, आणि आता काड्याची पेटी शोधायची, दिसत नाही. पोराची कंपास हातात आली, पेटव ना आता. पेटील काय? नाही ना. मग दिसतंय का? नाही दिसत. नाही दिसत. जे स्पर्श ज्ञान असतं ना, ती दृष्टी आहे. वा. काड्याची पेटी हाताला लागली का बरोबर कळतं ही काड्याची पेटी आहे. बरोबर त्या हाताने खोलल्या जाती, काडी काढून बरोबर घर्षण करून ती ज्योत, तो प्रकाश प्रज्वलित केला जातो. डोळ्यानं नजरेनं दिसतं आणि दृष्टीने मात्र कळतं. सूरदासाला दिसत नव्हतं, जन्मताच आंधळा आहे, त्याने आईच पाहिली नाही. ते पैंजण होतं, पण त्याला आनंद झाला. म्हणला टाळ्या वाजवता येईना, हाताला फोड आले, आता बरं झालं देवा तुझीच कृपा. भजन म्हणायला काहीतरी मला छानपैकी वादन मिळालं. छम 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 वाजवायचं. कृष्ण कृष्ण जय 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 गोविंद बोलो हरि गोपाल बोलो हरि गोपाल गोविंद बोलो हरि गोपाल गोविंद बोलो हरि भजन चालू आहे. ते पायातलं पैंजण वाजवतोय. काय असतं माहितीये का? प्रतिकूल स्थितीमध्ये अनुकूल परिस्थिती ज्याला निर्माण करता येते तो खरा पुरुषार्थ आहे. आणि आतापर्यंत इतिहास घडला तो अनुकूल परिस्थितीत नाही, प्रतिकूल परिस्थितीतूनच. छत्रपती शिवरायांच्या जन्माच्या वेळेला परिस्थिती अनुकूल नव्हती. वडिलांना पकडलंय, एकटी जिजाऊ माता आहे गडावर. पण अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये जन्म घेतलाच माझ्या शिवरायाने. का? इतिहास घडवायचा असेल. अरे UPSC MPSC करणारे मुलं अपवाद वगळता गरिबाचेच असतात सहसा. ज्यांच्याकडे लाईट नाही, दिव्याच्या उजेडामध्ये ते उभं राहून बसून त्या प्रकाशामध्ये ते अभ्यास कर. कसा का पुरुष मंडळी? विठ्ठल विठ्ठल बसा, बोलू नका, इकडं पहा. तुम्ही टाळी वाजून काय विठ्ठल विठ्ठल म्हणते नाही? आ इकडं दिलंय सगळं. अशी अशी झालंय काय तुम्हाला असं? विठ्ठल विठ्ठल मी कायम सांगतो, ते काम आटपल्या का बाया दुपारच्या आहे ना जुन्या काळात एका मागे एक बसायच्या आणि बसल्या बसल्या हा आता थोडे चार्ज होतील. मला वाटत होतं आज काय आपलं सिरियसली बोलू, ते मरगळ येते हो. डोक्यातून काढून का मारायची, ती सोडली तर एक तर तिलाच बिलगल नाही तर दुसरीला जाऊन बिलगल, आणि रात्रभर खरा खरा खरा. मग ती डोक्यातून काढली का लगेच ठेचलेली बरी. तसंच विठ्ठल म्हणलं का पाप बाहेर येतं, आणि ठेचलं नाही का ते परत दुसऱ्याला बिलगल नाही तर आपल्याच मध्ये जातं. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ, करी पापा निर्मूळ, करी पापा निर्मूळ. विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ, विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ.
पाप बाहेर, काय गोड प्रमाण आहे. विठ्ठल म्हणल्याने पाप बाहेर येतं आणि ते पाप बाहेर आलं. हा करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम, करटाळी बोला मुखी नाम. करटाळी बोला मुखी नाम. चाललं होतं भजन. ते पैंजण कोणाचं होतं माहितीये का? ते राधेचं होतं. रासक्रीडा करताना ते गळून पडलं होतं. घरी गेल्यावर तिला आठवण आली, अरे देवा एक पायातलं पैंजण. सासू ओरडेल, परत पळत गेली, शोधते कुठे कुठे कुठे. तिने पाहिलं तर या बाबाच्या हातात आहे, भजन चाललंय, कृष्ण कृष्ण जय कृष्ण. बाबा काय? ते पैंजण द्या माझं. म्हणले बाई तू कोण? म्हणले मी राधा. धस्स झालं हृदयात. म्हणलं मी ऐकून आहे, जी नदीची वाहत जाते सरळ ती धारा आणि कृष्ण दर्शनासाठी परत फिरून माघारी येते ती राधा. वा काय पहा ना तुम्ही, राधा. राधे हा बाबा कृष्ण भेटतो का ग? ती म्हणली भेटूनच आहे. तुला भेटतो? अहो भेटूनच आहे ना. दर्शन देतो? कुठं आहे? ती म्हणली हृदयातून बाहेरच जात नाही. तेव्हा यायचा काही संबंधच नाही. राधा आहे ती, काही सोपं प्रकरण नाहीये हे. काय म्हणली? तो हृदयस्थानी विराजमान आहे, तिथून जातच नाही. नव्याने पुन्हा यायची गरजच नाही. सर्वगती रामदेहादी एक सूर्यप्रकाशा कसा जळती, सर्वगती रामदेहादी एक सूर्यप्रकाश कसा जळती, सर्वगती रामदेहादी एक सूर्यप्रकाश कसा जळती, सर्वगती रामदेहादी एक सूर्यप्रकाश सहस्ररश्मी सूर्यप्रकाश सहस्ररश्मी सूर्यप्रकाश हरिमुखे मन पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे मन पुण्याची गणना कोण केली, हरिमुखे मन पुण्याची गणना कोण करी, हरिमुखे मन पुण्याची गणना कोण करी. या सगळ्यांसाठी टाळ्या वाजवा. सर्वागटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. मला प्रश्न केला होता एक जणाने. ते म्हणे तुम्ही प्रश्न उत्तर केंद्रात करता, कीर्तन कथा लय भारी करता, तुमच्या अंगात देव येतो का? घरच्यांना विचारायला तुमच्या अंगात देव येतो का? त्याला मी हा दृष्टांत ऐकून म्हणलं अरे आहे तोच बाहेर जात नाही, आणि ज्या दिवशी तो बाहेर जातो त्या दिवशी घरापुढे गर्दी जमते. हो. विठ्ठला विठ्ठला. आता विषयांतर होईल, पण ज्या देवाने तोंड दिलंय त्याच तोंडाने लोक म्हणतात देव नाही. किती मोठी शोकांतिका आहे. जाऊ द्या, कृष्णार्पण. विषयांतर झालं, विषयाकडे प्रवृत्त हो. राधे हा बाबा शेवटची इच्छा आहे काय? हे जे पैंजण म्हणते ना तू तुझं, मी माझ्या हाताने तुझ्या पायामध्ये बांधून देतो. ती म्हणली बाबा लहान्यांनी मोठ्याच्या पायाला हात लावावा, बरोबर आहे ना? मोठ्यांनी नका, तुम्ही वयस्करा. नाही राधे,
तुझा अधिकार मोठा आहे. बरं, तिला वेळ झाला होता आणि आपल्याला वेळ नव्हता, आपल्या गाड्या थांबत नव्हतं. मग ते म्हणले ठीक आहे बांधा, मला पटकन जायचं, घरी कामं पडले. तिने पाय पुढं केले. सूरदास इतके हुशार, संताविना प्राप्ती नाही ऐसी वेद देती ग्वाही. आपला विषय सुरू आहे. काहींचं अजून ध्येयच ठरलं नाही, काहींचं ठरलं ते चुकीचं ठरलं, काहींचं ठरलं बरोबर पण अजून प्राप्ती नाही, आणि चौथी कॅटेगरी ती त्यांचं ध्येय ठरलं पण आणि प्राप्ती पण झाली आहे. अभंगावरच चाललं हे सगळं. हे तुम्ही ऐकल्यानंतर अभंग किती सोपं आहे. अवघड वाटतो बोलायला, अवघड वाटतो म्हणल्या, पण किती सोपं आहे हे तुम्हाला हे वक्तव्य ऐकल्यानंतर, विवेचन ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. ऐका, लक्ष द्या, सर्वांगाचे कान करा. त्या सूरदासाने काय केलं, हात जो होता तो राधेच्या पायाजवळ नेला, ते पैंजण बांधण्याच्या नादात, पण ते पैंजण दिलं टाकून आणि कडकडून पायाला मिठी मारली आणि आड घातली, आत्ताची आत्ता कृष्णाला बोलो, हे पायच सोडणार नाही. वा, आता लक्षात आलं का? हो. साध्याची प्राप्ती करायची आहे, आता साधन मिळालंय. गुरु वचनी ठेविता भाव आपोआप भेटे देव, किंवा संत किंवा संताविना प्राप्ती नाही. हरी प्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय, तेने साधती साधने सुखती भवाची बंधने. हरी प्राप्तीची उपाय धरावे संताचे पाय, तेने साधती साधने त्या राधेचा नाईलाज झाला. बाबा पाय सोडा, सोडणार नाही, त्याला पहिलं बोलो. एक सांगू का, ज्यांना मिळालंय ना त्यांच्याशी संपर्क साधा, म्हणजे तुम्हाला मिळवणं सोपं जाईल. वा, राधेला मिळालाय तो, प्राप्त झालाय तो, याने राधेच्या पायाला कडकडून मिठी मारली. राधे तो भेटायचा ग, पण त्याने फार माझी परीक्षा पाहिली, हे बघ माझं शरीर कसं झालं. राधे बोलव ना त्याला. त्या राधेच्या आग्रहा खातर कृष्ण परमात्मा तिथं आले. राधेने तिच्या पायावरचे हात काढले आणि त्या कृष्णाच्या पायावर सूरदासाचे हात ठेवले. बघ, तुला ज्याची अपेक्षा होती, तुला ज्याची प्राप्ती करायची होती, ते निज ध्येय, ते लक्ष, ते साध्य आता तुला प्राप्त झालंय. इतका रडला सूरदास, इतका रडला. एक सांगू का, अभंग त्याच्यावरच आहे. आपण देवासाठी रडणं ही प्रेमाची पहिली अवस्था आहे. आता कुठल्या अवस्थेत आपण सध्या आहोत, बसल्या बसल्या चेक करून घ्या प्लीज. आपण देवाच्या विरहाने जर रडत असो, देवाच्या विरहाने जर आपल्याला रडू येत असेल, ही प्रेमाची पहिली अवस्था आहे. पण देवाने आपल्यासाठी रडावं ही प्रेमाची परमोच्च अवस्था आहे. आणि ती सूरदासाला आणि कृष्ण परमात्म्याला देव रडू लागला. सूरदासा काय पाहिजे? तो म्हणला मला जे पाहिजे होतं ते मला मिळालंय. शब्द सूरदासांचे, सर्वांगाचे कान करा, कारण अभंग त्याच्यावर आधारित आहे. सूरदास म्हणतो, देवा असं मिळवावं का परत काय मिळवण्याची गरजच नाही पडली पाहिजे. काय मिळवलंय मी? विठ्ठलाची एक देखली, विठ्ठलाची एक आता काही मिळवायची गरज नाही. हे ऐका जरा, असं मिळवा परत काही मिळवायची गरज नाही पडली पाहिजे.
असं ऐका ना, परत काही ऐकायची गरज नाही पडली पाहिजे. असं बोला ना, परत काही बोलायची गरज नाही पडली पाहिजे. एकाने ऐकलं आणि तो म्हणला, त्याने एक शिवी दिली होती, मी 4 आसाडल्या, त्याचं तोंडच बंद केलं. अरे मेल्या, हा नियम तिथं कसा वापरतो? कुठं काय डोकं वापरायचं? ऐका, देव म्हणला, अरे बाबा फार कर्ज झालं रे. कोणावर? माझ्यावर. कशाचं? तुझ्या भक्तीचं, तुझ्या प्रेमाचं, तुझ्या नामस्मरणाचं. काहीतरी माग, काहीतरी. सूरदास म्हणला, आम्ही काय असे तसे भिकारी वाटलो का तुला? तू भेटला ना, आता काय मागायची गरज आहे? पण देव म्हणला, मला वाटतं कर्जातून थोडी मुक्तता मिळावी. मग देव म्हणला, थांब मीच देतो तुला. बरं दे देवा. त्या देवाने काय केलं माझ्या कृष्ण परमात्म्याने? कृष्ण विठ्ठल विठ्ठल. त्या कृष्ण परमात्म्याने काय केलं म्हणे? त्या सूरदासाच्या डोळ्यावरून असा हात फिरवला. काय सांगू तुम्हाला, जन्मताच अंध होता. असा असा हात फिरवला. संजीवनी मंत्रामध्ये एक आहे, ओम चक्षुर्यज्ञ कल्पताकु स्वाहा, ओम आयुर्यज्ञ कल्पताकु स्वाहा. ते रुद्राभिषेक करतो आम्ही सोमवारी त्याच्यात आहे. आणि ते कामं नाही, कामं येतच, कुठं ना कुठं तरी कामं येतं. ओम चक्षुर्यज्ञ कल्पताकु स्वाहा. बहुतेक कृष्णाने हा मंत्र म्हटला असेल. संजीवनी मंत्रातला एक मंत्र आहे का, त्या चक्षुमध्ये ज्यामध्ये दृष्टी नाही, नजर नाही, त्याच्यात दृष्टी येऊ, नजर येऊ, आणि त्याला दिसू लागलं. हा काय पाहिलं असेल त्याने? एखादा आंधळा माणूस, त्याचे डोळे उघडले, ते डॉक्टर ते पिक्चर मध्ये दाखवतात, पट्टी बिट्टी खोलतात. तुला कोणला पाहायचं? मला हे पाहायचं, मला ते पाहायचं. माझ्या बायकोला मी पाहिलं नाही, पहिलं तिलाच पाहिजे. अरे काय पाहतो तू? काय पाहतो? नको पाहू. त्या सूरदासाने दृष्टी आल्याबरोबर देवाकडं पाहिलं. डोळ्याची पातच हलविना, सारखा पाहतच राहिला. पंढरपूरला गेलं का असंच पाहिलं पाहिजे त्याच्याकडे, नाही तर एवढ्या लांब जात्या आणि डोळे बंद करत्या. काय मरायला गेला तू? पाहता श्रीमुख सुखावले सुख. त्या सुखासारखं सुख नाही. त्याला पाहत राहावं, पाहत राहावं, पाहत राहावं, आणि ते पाहिलेलं हृदयात साठवावं. ही क्रिया आहे. पाहिलं पाहिलं पाहिलं, लगेच डोळे झाकले. देवा, मी मागितलं होतं का? नाही. तू स्वतःहून दृष्टी दिली. हो. आता मी मागतो ते दे. रुक्मिणीला चलबिचल झाली. देव जाणे आमचा लय बाबा बोळा, काही शब्द देऊन बसतो. आता याने जर वैकुंठ मागितलं तर आम्ही कुठं जायचं? कुठं जायचं? पण एक सांगू, देवाचे मागणारे खरे असं तसं मागत नाही. देवा, ऐका, तुमचं हृदय पिळवटून जाईल. काय मागावं? देवा, तू मला स्वतःहून दृष्टी दिली, आता तुला पाहिलं ना, हो, मला परत आंधळ कर. म्हणे का? एकदा तुला पाहिलं ना, हा नाशिवंत असलेला, मायामय असलेला प्रपंच मी जर पाहिला तर माझी वृत्ती परत बदलेल. माझी वृत्ती आणि चित्त मला स्थिर करायचंय, म्हणून ते रूप मला आता हृदयात साठवायचंय. तुमच्या लक्षात येतंय ना? साध्याच्या प्राप्तीसाठी किती तळमळ आहे, किती तळमळ आहे. म्हणून आपली जी खटपट चालली, हा सप्ताह आहे. कशासाठी आहे? त्याच्या प्राप्तीसाठी. मग त्याची प्राप्ती करायची असेल तर सर्वस्व अर्पण करावं लागतं. पहिलं चरण साधावा तो देव सर्वस्वाचे साठी, 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 साधावा तो देव
मग कासयाने पुन्हा संसार मग कासयाने पुन्हा संसार मग कासयाने पुन्हा संसार अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबा बोलतात, साधावा तो देव सर्वस्वाचे साठी. आउटपुट काय, त्याची फलश्रुती काय? प्रारब्ध तुटी क्रियमान. आता जुन्या गाथ्यामध्ये जो अभंग आहे त्याच्यामध्ये ठ नाहीये, ट आहे आणि टच धरायचा, आपण बदल नाही करायचा. साठी, साठी माने मोबदला. देव पाहिजे ना, मग मोबदला काय? सर्वस्वाचे साठी सर्वस्व देवाला अर्पण करायचं. काय अर्पण करायचं? बोला सर्वस्व. बोला सर्वस्व. आता सर्वस्व द्यायचं, त्याची क्रियाशास्त्रात आली. पहिलं देवाला वस्तू द्यायची, दुसरी देवाला क्रिया द्यायची आणि तिसरं देवाला तत्व द्यायचं. किती गोष्टी सांगितल्या मी? पहिलं काय द्यायचं? वस्तू द्यायची. वस्तू गीते सांगितलंय ना, पाठ आहे ना, पत्रम पुष्पम फलम तोयम आहे ना. काय काय द्यायचं? पत्र, देवाला पान द्यायचं. आता श्रावण मास चालू आहे, नसेल बेलाचं पान, शिवमहापुराण म्हणतं ज्याच्याकडं ज्या दिवशी काहीच नाही द्यायला त्याने तिथल्या जवळच्या झाडाचं पान तोडायचं आणि देवाला व्हायचं. पण ज्या दिवशी तुमच्याकडं काहीच नाही त्या दिवशी पत्रम, त्या पानानेही देव सुद्धा प्रसन्न होतो. पण पानाने देव प्रसन्न होण्यासाठी द्रौपदी व्हावं लागतं, हे लक्षात ठेवा. विठ्ठल देव पान कोणाचं ग्रहण करतो? द्रौपदी सारखा भाव प्रेम असेल तर तो प्रेमाचा भुकेला तो पानही मिटक्या मारत खातो. ऐका, पुष्पम, देव फूल दिल्याने प्रसन्न होतो. वेळ कमी आहे, पटकन सांगतो. दिग्दर्शन लगेच होईल श्रीमद भागवत कथेचं. आमच्या भागवत कथाकार आमच्या साक्षीता या ठिकाणी उपस्थित आहेत. पुष्पम, ते फूल दिल्याने देव प्रसन्न होतो. पण ते फूल कुणासारखं देणारा पाहिजे? गजेंद्रासारखा. फलम, फळ दिल्याने देव प्रसन्न होतो. पण सत्यनारायणाला श्रावणातले जे फळं मिळतात, तुम्हाला गणपतीत 20 रुपयात 5 फळं मिळतात. कसे फळं असतात ते? असे फळं देऊन देव प्रसन्न होईल. हा, त्याच्यामुळं मी या पूजाच बंद करून टाकल्या. सगळं घेत्या, खोबरे वाटी घेत्या, नारळ घेत्या, त्याच्यानंतर गुळाचा खडा घेत्या, सगळं घेत्या, गहू तांदूळ घेत्या आणि मला म्हणत्या हे फळं न्या ना तुम्हाला घरी. ती केळी पिकलेली नसते, कच्ची केळी असते. पेरू पूर्ण काळा पडलेला असतो, कारण तो कोवळा तोडलेला असतो. जाऊ द्या मरू द्या. चिक्कू तर इतका बारीक असतो, कारण देणाराच चिक्कू असतो. आणि वरतून म्हणतो दर पौर्णिमेला सत्यनारायण करतो, देव काय प्रसन्न. अरे मेल्या, तू देतो कसं? हा, तू खाय बरं, आपण खाऊ का अशी फळं? नका ना 5 देऊ. 20 रुपयाची केळी किंवा एकच सफरचंद आणा, किंवा पिकलेला छानपैकी उत्कृष्ट दर्जाचा एकच पेरू आणा. अरे शबरीचे उष्टे बोर खाले, फळ खाऊन तो प्रसन्न होतो. पण फळ देणारा शबरी सारखा पाहिजे. हा, पहिलं देवाला
वस्तू द्यायची. काय द्यायचं बोला? वस्तू द्यायची. चिंदी बांधते द्रौपदी हरीच्या बोटाला. फार सुंदर गाणं आहे ते. बोट कापलं शिशुपाल वधाच्या वेळेला. ते देवाचं मी मागाशीच बोललो ना, 1 नंबरचं नाटक. माझं बोट कापलं, माझं बोट कापलं. त्याला पाहिजे होतं. 16,108 बायका होत्या. रुक्मिणी काय ग सत्यभामा? जांबुवंती काय इकडे ये, जाय तू मला मान, मी पट्टी सापडते. गेल्या बॉम्बल्या. राखी पौर्णिमेला द्रौपदी येईल होती. ती म्हणली दादा. कृष्ण म्हणलं काय ग दीदी? काय झालं? बोट कापलं. बोट कापलं का? आणि तरा तरा तिने भरजरी शालूचा पदर फाडला आणि पट्टी गुंडाळली. कृष्णाने असं केलं वहिनीला. ताई काय जाणीव ठेवील. आपला विषय चालला साधावा तो देव सर्वस्वाचे साठी. सगळं द्या, काही शिल्लकच ठेवू नका. म्हणली नाही एवढ्या मागाच आहे. आणि मग मानवरा म्हणल कस काय फाडला आणि काय झालं आणि कुठं अडकला. नाही, देवापेक्षा जास्त प्रिय काहीच नाही. बांधला. ज्या वेळेला दुःशासनानं तिला केस फरफटत नाही. कौरवे पांचाळी सवे माझे आदिले. कौरवे पांचाळी वस्त्रे हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. 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 सिंहासारखे 5 पती होते. केविलवाण्या नजरेने पाहिलं द्रौपदीने ते वस्त्रहरण सुरू आहे. देवानं ती जी चिंदी बांधली होती त्याची उपकाराची परतफेड म्हणून न संपणाऱ्या वस्त्रात द्रौपदीला वस्त्र पुरवलं. न संपणाऱ्या वस्त्रामध्ये रूपांतर केलं त्या चिंदीचं. घामाघूम झाला दुःशासन. कौरवांपैकी दुसरा बिलगला. पार संध्याकाळ होत आली तरी त्या कौरवांना कळलं नाही. नारी बीच सारी थी, सारी बीच नारी थी, नारी थी या सारी थी, सारी थी या नारी थी. द्रौपदीच साडी होती का? साडी द्रौपदी होती. संपनाच नेसता लुगडी सोय झाला. क्या बात. अंबर अवतार झाला देव. शेवटी एका बाईची दया दुसऱ्याच बाईला येते. रुक्मिणी पळत गेली. अहो ये गप. अहो मी काय म्हणते काय ऐकलं का नाही का तुमच्या कानात? देवाची सुद्धा बोलत होती. माणसांनी टेन्शन घेऊ नये. तो म्हणला ऐकतो ना, बोल. काय ऐकतो? अहो तळमळती येती. दिसत नाही का तुम्हाला? ऐकू येत नाही का तिची हाक? येते ना, मग जा ना. म्हणूनच जात नाही ना. हा नाटकी. जा ना म्हणूनच जात नाही ना. म्हणे का? का? अहो एका हाताने तिने धरलं हो, ते जर सुटलं तर तिची इज्जत जाईल म्हणूनच जात नाही. नाटकी. शेवटी ती म्हणली का जात नाही? अगं रुक्मिणी, द्रौपदीला अजून अभिमान आहे का मी धरलं म्हणून माझी इज्जत वाचते. तिला फक्त तो हात सुटू दे. बघ मी धावत गेल्याशिवाय सर्वस्वाचे साठी अर्पण. द्रौपदीने एक हाताने आवळून धरलं होतं तरी देवाला सण नाही झालं. आम्ही तर दोन्ही हाताने आवळीतो. अरे यो मा मरी. एक हाताने धरलं होतं द्रौपदीने. सण झालं का देवाला? शेवटी वैतागली. भीष्माचार्यांको पाहिलं त्यांची मान खाली. द्रोणाचार्य त्यांची मान खाली. कृपाचार्य कुछ बोलिए. ते म्हणले मैं तो कुछ बोल नहीं सकता क्योंकि मैंने उनका नमक खाया है.
मीठ खाल्लंय म्हटला, काय करू काय करू, आता बास म्हटली. सगळे प्रयत्न संपले का तिथं याची सुरुवात होते. मानवी मर्यादेच्या पलीकडे देवा जा ना, जातो तू थांब फक्त. शेवटी तिने असं धरलं होतं, म्हणली जाऊ द्या आता हे तुझ्या हातात आहे. हा हात असा सोडून दिला आणि असा जोडला. असा जोडल्याबरोबर आधी तिच्या साडीचा रंग पांढरा होता, पण अचानक तिने असे 2 हात जोडल्याबरोबर म्हणे द्रौपदीच्या साडीचा रंग पिवळा झाला. कारण पिवळा का झाला कोणाला कळेल का नाही कळेल, पण भीष्माचार्याला कळलं. कारण भीष्माचार्य विजेसारखे कडाडून म्हणले, थांब दुःशासना. काय झालं आचार्य, आता हात लावशील तर राखेचा ढीग बनशील. म्हणे का, अरे कृष्णाने स्वतःचा पितांबर द्रौपदीच्या अंगावर टाकला रे. देव धावत आला, विठ्ठल साधावा तो देव सर्वस्वाचे साठी. आपल्याला का प्राप्ती नाही, सर्वस्व नाही देते आपण. पहिली द्यावी वस्तू, दुसरं देवाला द्यावं क्रिया. नीट आहे का, अख्ख्या सप्त्याचा मर्म सांगून जातोय. प्राप्ती करायची ना, त्याच्या आगमनाची वाट पाहताय ना, तो भेटावा वाटतंय ना सगळ्यांना. जन्माष्टमी गोपाळ काल्यापर्यंत आपला सप्ताह आहे. मग काय द्यायचंय त्याला, सर्वस्व द्यायचं, काही शिल्लकच नाही ठेवायचं. पहिली द्यायची वस्तू. तुम्ही हे उलट नाही करू शकत. तुम्ही पहिलं तत्व दिलं, नंतर क्रिया दिली, नंतर वस्तू दिली, सगळी सिस्टम बिघडल, डळमळीत होईल. सिस्टम अशी खालून वर जायला पाहिजे. पहिली तुम्ही वस्तू द्यायची, नंतर तुम्ही क्रिया द्यायची. कुठलीही क्रिया करा, फक्त लक्षात ठेवा पांडुरंगार्पणमस्तु. काय म्हणलो मी, बोला म्हणा, बोला बोला. जप झाला ना तेवढाच, हे टाइमपाससाठी नाही. आता काय पाठ केलं तुम्ही, मला दृष्टांत आठवला. क्रिया कशी अर्पण करावी, तुम्ही काही करा, काही करा. हरी बोला भांड, हरी बोला काटला, सर्व कार्य करिता हरी बोला. हो सर्व कार्य करिता हरी बोला. हरी बोला भांडला, हरी बोला काटला, हरी क्रिया कुठलीही असू दे, तिथं फक्त ईश्वराचं अधिष्ठान पाहिजे. भांडण जरी झालं तर शिवी नाही द्यायची, म्हणायचं राम कृष्ण हरी, शिवी नाही द्यायची. कर्माबाई होती, कर्माबाई, 150 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, पंढरपुरातली. नाव होतं क्रिया देवाला कर्माबाई. सकाळी उठली, गोधड्यांच्या गाड्या घातल्या, पांडुरंगार्पणमस्तु. काय पाठ केलं तुम्ही, बोला बोला. हां हां, सकाळी उठली, आंघोळ केली, पांडुरंगार्पणमस्तु. घर झाडलं, बोला. कचरा घेतला, पुंजा, कचरा कचरा घेतला, पुंजा जमा केला, उकिरड्यावर टाकताना बोला. पण ही सगळी क्रिया पांडुरंगाला अर्पण होत होती, आणि तो कचरा जाऊन देवाच्या अंगावर पडायचा. ते बडवे, ते पुजारी म्हणायचे, एवढी मूर्ती आम्ही गोडगोड अभिषेक करून साफ करतो, आणि ह्या टायमाला कचरा येतोच कसा. मग त्यांनी शोध घेतला, आणि 2 बडवे पुजारी तिच्या घरी गेले. कर्माबाई काय सगळं करते, पांडुरंगार्पणमस्तु म्हणते. उद्यापासून पुंजा टाकताना, कचरा टाकताना म्हणायचं नाही. काय म्हणायचं नाही, बोला बोला. म्हणे का, सगळा कचरा देवा येऊन पडतो. ती म्हणली बरं बाबा, करते प्रयत्न. पण इंद्रियाला सवय लागली, पडिले वळण इंद्रिया सकळा. असं आहे ते. एक वारकरी होता आमच्या धुंडा महाराज देगलूरकरांच्या मठात, आणि तो वारला. डॉक्टर म्हणे हा गेला, पण त्याला रोजची सवय होती.
चंद्रभागेवर जायचं, पहिला तांब्या डोक्यावर घेतला, रामकृष्ण हरी सुंदर ते ध्यान, देवाची ये द्वारी, हरिपाठ सुरू बर का त्याचा. आणि तो मेला, आणि तो मेल्यानंतर तुफान गर्दी. साधा वारकरी हो, लई हाडाचा वारकरी, त्याचा नित्याचा नियम. पहिला तांब्या डोक्यावर, रामकृष्ण हरी सुंदर ते ध्यान, आहे का नाही, हा सुरू, देवाची ये द्वारी, हरिपाठ सुरू. म्हणजे तो काय एक एकच चरण नव्हता म्हणत, तो सगळा म्हणायचा, पण गाड्याळामुळं नाही जमू राहिला आपल्याला. हा सुरू. आणि मग त्याला त्याचं प्रेत न्हाणायला बाहेर काढलं, आणि पहिला तांब्या त्याच्या घरच्यांनी डोक्यावर टाकल्याबरोबर रामकृष्ण हरी सुंदर ते ध्यान, देवाची अख्खा हरिपाठ त्याने म्हणला. आणि हरिपाठ गुरु परंपरेचे अभंग जय विठ्ठल झालं, आणि लगेच मान टाकली. साधावा तो देव सर्वस्वाचे साठी. काय वळण असतं इंद्रियांना. म्हातारी दुसऱ्या दिवशी उठली, गोदाड्यांच्या घड्या केल्या, बोला झालं बा पाठ तुमचं. आणि तुम्हाला रोज हेच करायचंय, फक्त पूजा टाकताना म्हणून. त्या बडव्याने येऊन सांगितलं ना पुजाऱ्यांनी, टाकताना म्हणायचं. हा. आणि मग आंघोळ केली, पहिला तांब्या, बोला घर झाडलं, बोला कचरा घेतला, उकरड्या क गेली, बोला म्हणायचं नाही. म्हणले ना तुम्ही. आता सवय, मला खरंच सांगा, तुम्हाला 3 मिनिटात सवय लागली, तिला आयुष्याची सवय होती, ती जाईल का? आणि ती म्हणलीच, आणि म्हणल्याबरोबर तो कचरा पुंजा कुठं पडला, चिडला ना तो एक असा तगडा पुजारी आला, गेला, अक्कल नाही तुला. आणि अशी डाव्या गालफाडात अशीच वाजली. एवढी कमी नाही वाजली हो. हा, तरी जोऱ्यात नाही वाजली. त्याला वाटलं म्हातारं माणूस आहे, काला अशी मुस्काटात डाव्या मारल्या बरोबर म्हातारी काय म्हणली, बोला बोला पटकन, काय म्हणली, पांडुरंग. हा, हे गेल्या गेल्या म्हणे, का रे, अरे त्या देवाचा डावा गालफाय म्हणजे काय, पाचीची बोट उठली. मुस्काटात बसताना काय म्हणली होती म्हातारी, जर कचरा त्याच्यावर जाऊन पडत होता मुस्काटात, कोणाच्या बसल, देवाच्याच. क्रिया देवाला दिली पाहिजे. साधावा तो देव सर्वस्वाचे साठी, प्रारब्ध तुटी श्रेयवान. पण आता सर्वस्व म्हणजे जे आपल्याला आवडतं ते देवाला द्यायचं. कोणाला आवडतं ते, आपल्याला जे आवडतं ते द्यायचं. खरंच सांगा, आपल्याला आवडतं ते आपण देतो का आपल्या उपयोगाचं नसतं ते देतो? खरंच सांगा, आखाडाच्या महिन्यात मर्याईला चाणकी केवढी राहती, आणि चाणकीवाली किती चाणक्या हानी ती, किती खोट्यापणा यार. हा, सवाशीन. हा, तिला गाजरा काय, हळदी कुंकू काय, तिला डाब्या काय तिचेवाले पूजेचे नख. आणि जिच्यासाठी घरात महामारी येऊ नये म्हणून त्या मरी माताला एवढीच चाणकी, त्याच्यावरच भात, त्याच्यावरच खीर, काळी आमटी, त्याच्यावर कुरड्याचा एक माकुडा, एवढा पापडीचा तुकडा, आणि भजत एवढं राहत, दुर्बीन लावून दिसत नाही, उंदराचं काही पोट भरणार नाही. काय देता तुम्ही? बरं मला साधं सांगा, एखाद्या दिवशी तुम्ही देवी मंदिरला गेले आणि नारळ तिथं फोडलं आणि ते नासक निघाल्यावर काय म्हणता, बोला पटकन, पावलं. हा, बरोबर बोलले तुम्ही. कुठल्या डिक्शनरी मधला शब्द आहे, शपथ आहे तुम्हाला सांगा. इतका भंगार वास येतो त्याचा, ते पुसायचं नाही, काही नाही, नमस्कार करून म्हणायचं पावलं. हात पुसून जायचं लागलं. काय म्हणायचं? मला तर एक जण म्हणे, तुम्ही कीर्तनाला येणार होते आज, नारळ पावलं. मी एवढा करंट आहे का? कठला संबंध कुठं जोडता तुम्ही? विठ्ठल विठ्ठल कीर्तन झालं. आता
8 दिवसापूर्वी आणि गप्पा मारत बसलो होतो. घरातले 2 मुलं होते. सारखा त्या घरातला माणूस म्हणायचा, याला नेत्या का तुम्ही? याला नेत्या का तुम्ही? याला नेत्या का? म्हणलो का याला काला देता? त्याला द्या ना. नाही म्हणे 12वीला त्याला 95%, याला न्या. याला 10वीला 5 वर्षापासून हा पास होईल. मुद्दा तो नाही, सिद्धांत क्या दृष्टांत सोडा. आमच्या जे उपयोगाचं नाही ते आम्ही देवाला देतो. अशी नोट आहे माकडं. पाकिटात आले असेल. तुम्हाला पाहिजे का? आता वेळ नाही माझ्याकडे. मी ज्ञानेश्वरी आणेल असेल तर आणली का? ज्ञानेश्वरी आहे. त्या ज्ञानेश्वरी मध्ये एक नोट आहे. अर्धी सांगा. हा, अर्धी 20ची आहे, अर्धी 10ची आहे. मी इतका शोध लावू लागलो, हिला म्हणू तरी कोणती? सर्वस्व हे. पहिली देवाला द्यायची वस्तू, दुसरी द्यायची क्रिया आणि तिसरं द्यायचं तत्व. काय द्यायचं बोला? तत्व द्यायचं. आता ठरलं ना? ठरलं का नाही सांगा? हा, 11च्या आत थांबायचंय मला. आता माझी चलबिचल झाली. लय बोललो, लय बोलायचं होतं अजून, पण वेळ कमी आहे. आता आपलं ठरलं देवाला सर्वस्व. ठरलं का नाही सांगा? नाही तर मला इथं जय विठ्ठल करायला. ठरलं का नाही? देवाला सर्वस्व द्यायचं. आता एक करार करू आपण. कृष्णा समोर सगळे बसले, माझ्या सहित सगळे. कृष्णा समोर आहे ना? हा, आपल्याला जे आवडतं ते आता देवाला द्यायचं ना. माना हलवा म्हणजे बळजबरी नका हलू, द्यायचं. ठरलं ना? आता द्यायचं. जे आपल्याला आवडतं ते देवाला द्यायचं ना? द्यायचं. मग आता पहिला प्रश्न, तुम्हाला तुमचं घर आवडतं का? आपलं काय ठरलं? जे आवडतं ते बोला. तुमचा बंगला आवडतो का? मग द्या ना. काय काय लोक म्हणत्या आमच्या घरात देवघर आहे. अरे येड्या, घरात देवघर नाही, देव घरात तू आहे. विठ्ठला दिलं का घर? दिलं. आता ते पुढं लईच जड जाईल हा म्हणायला, पण आपलं ठरलं जे आवडतं ते द्यायचं ना. द्यायचं. तुम्हाला त्या घरातले पोरं बाळ आवडतात का? नाही? मग द्या त्या आंबडचरांना सोडून. बोला, आवडत्या ना पोरं बाळ? मग द्या ना. कोणाला? सर्वस्व द्यायचंय ना. चला पुढं. तुम्हाला तुमचं वावरण बांध आवडतो का? बोला पटकन. आवडतो. द्या ना. मग कोणाला? ती जागा कोणाची आहे? सब भूमी गोपाल की. अवघी पृथ्वी लिंगाकार, अवघ्या लिंगाचा विस्तार. आता खोटी ठेवू पाय जिथे तिथे महादेव. अरे हे पृथ्वी म्हणजे साक्षात भगवान शिवाचं मस्तक आहे. हा, खापर पंजोबा नव्हता तरी वावरण बांध होते. खापर पंजोबा गेला, पंजोबा उलातला तरी आजोबा गेला तरी. मग सांगा मला आपलंय का? आपण आलो त्यावेळेला उतार्यावर नाव नव्हतं, जन्माला आल्यावर उतार्यावर नाव लागलं, आणि आपण मेलो तेव्हा आपोआप नाव कमी झालं. सर्वत्र वैभव ईश्वराचे, अनुमात्र नाही बा जीवाचे. उघडेची यावे, उघडेची जावे. आता पुढचा प्रश्न करतो. तुम्हाला तुमच्या खिशातले पैसे आवडतात का? ऐकलं का नाही? तुम्हाला आवडतात का? द्या ना मग. काला सप्त्याला विठ्ठल. पटकन पटकन. आता आपलं काय ठरलं? जे आवडतं ते द्यायचं. तुम्हाला तंबाखू आवडते का? बर, तुम्हाला मिश्री आवड?
जे आवडतं ते द्यायचंय. मग आता ते देवाला नाही द्यायचं, ते इथं आणून सोडायचं. आजचा सप्ताह आहे ना, आपण या वेळेचा व्यसन मुक्तीचा साजरा करू. विठ्ठल विठ्ठल. तुम्हाला तुमची मन, बुद्धी, चित्त, अहंकार आवडतो का? बोला. अहो सगळ्यात जास्त ते आवडतं. द्या ना मग देवाला. त्याच्या पुढे जाऊन आपण बोलू, तुम्हाला तुमचा प्राण आवडतो का? किती प्राण आवडतो आपल्याला? उलट तो तर पहिला, तुका म्हणे प्राण, तुका म्हणे प्राण, तुका म्हणे प्राण. देवासी अर्पण, देवासी अर्पण, देवासी अर्पण, किती प्राणप्रिय आपल्याला. सरत्या शेवट सगळ्यांना काय आवडतं? स्वतःचा प्राण. प्राण आवडतं, प्राण. त्या सीतेने एक दिवस रामाला विचारलं. रामा, दोघं बसले होते पंचवटीत. लक्ष्मण भाऊजी जराशे लांब होते, नवरा बायको बसले एकांतात, मारतील गप्पा. आणि म्हणले, रामा काय सीते, तुम्हाला सगळ्यात जास्त कोण आवडतं? लाजू लाजू म्हणत होती. तिला वाटलं राम म्हणल तूच आवडत. आणि राम म्हणला, सीते मला सगळ्यात जास्त माझा प्राण आवडतो. फुस. पण गप बसावा ना. परत म्हणले, देवा प्राणापेक्षा जास्त कोण आवडतं? राम म्हणला, मला प्राणापेक्षा माझा लक्ष्मण आवडतो. लग्न झाल्या झाल्या बाशिंग सोडलं आणि यांच्या मागं आले. अजिबात पश्चाताप झाला मनातली मनात. तुम्हाला प्राण आवडतो, प्राणापेक्षा लक्ष्मण आवडतो. लक्ष्मणापेक्षा कोण आवडतं देवा? सीते तू आवडते. आता झालं ना समाधान? हो. आणि आता गप राहावा ना. 11 वाजत आले तरी तिचं सुरू. तुम्हाला प्राण आवडतो, प्राणापेक्षा लक्ष्मण आवडतो, लक्ष्मणापेक्षा मी जास्त आवडते. माझ्यापेक्षा जास्त कोण आवडतं? रामाने सांगितलं, मला दिलेला शब्द पाळायला आवडतो. विठ्ठल. वस्तू द्यायच्या, कर्म द्यायचं देवाला, तत्व द्यायचं, सगळं द्यायचं देवाला. काही सुद्धा शिल्लक ठेवायचं नाही. आता शेवटचा प्रश्न, तुम्हाला तुमचा जीव आवडतो का? बोला पटकन. द्या ना मग. पण चिठ्ठी बिठी नका लिहून ठेवू मा नावाची. रात्री बाबाने कीर्तनात सांगितलं, द्या जीव. रेल्वे जवळ. अरे जीव द्या म्हणजे काय? तुका म्हणे बळी जीव दिला आहे ना. मिळालं, सर्वस्व अर्पण केलं पाहिजे. सर्वस्व. प्रारब्ध तुटी क्रियमान. आणि एकदा तुम्ही सर्वस्व अर्पण केलं रे केलं, मग कासयाने होना संसारा. मग कासयाने होना संसारा.
साधावा तो देव सर्वस्वाचे साठी प्रारब्ध तुटी क्रियमान मग कासयाने पुन्हा संसार बीजांचे अंकुर दग्ध होती. बीज जाळोने केलेलाही आम्हा जन्म मृत्यू नाही. देवाला सर्वस्व अर्पण केलं. जसं बी जर तुम्ही भाजून पेरलं तर त्याला अंकुर येऊ शकत नाही, ते उगू शकत नाही. तसं सर्वस्व अर्पण देवाला आपण केलं, सगळं देवाला अर्पण केलं. मग कशाला पुन्हा जन्माला यायचं, कशाला ह्या प्रपंचामध्ये. मग कासयाने पुन्हा संसार बीजांचे अंकुर दग्ध होती. जिने दिले त्यासी द्यावा पिंडदान, हे सुद्धा ठेवायचं नाही. हे सगळं एक सांगू का, लहान बाळ ज्या वेळेला आई ऐकत नसली का ते स्वतःला उभ्याने अंग टाकून देतं. मग इकडं पडलं तर लागल, तिकडं पडलं तर लागल. विचार करतं का ते. तुकाराम महाराजांचं गोड प्रमाण सुद्धा आहे, गाड्या थांबत नाहीये. ते बाळ चिंताच करत नाही. त्याला माहित असतं माझी आई आहे ना, मला काय पडू देणार नाही, आदळू देणार नाही. ती बरोबर मला उचलून घेईल, उराशी कवटाळेल. अहो तुम्ही सुद्धा आदळाना देवा पुढं, द्या ना हे अंग टाकून. इस्त्रीचे कपडे, ज्ञानोबा माऊलींच्या समाधी मंदिरात गेला, थुई 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 पाऊस पडतोय आणि आता साष्टांग नमस्कार घालायचा, पांढरे शुभ्र कपडे. काय विचार करतो माणूस, मागतील खराब होते. आहे का सर्वस्व सांगा. अरे द्या आदळून त्याला समोर, काही शिल्लक ठेवू नका. त्या समर्पिजे देवा भरताई जन घ्यावा, तुका म्हणे होई राघवा, तुका म्हणे देह समर्पिले. हे देह सुद्धा देवाला समर्पित करा. जिने दिला त्यासी द्यावा पिंडदान, उत्तीर्ण चरण धरुणी भावे. मग कासयाने पुन्हा संसार बीजांचे अंकुर दग्ध होती. ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली माऊली तुकाराम